गुड मॉर्निंग गाईज. वाजले सकाळचे 3 आणि आत्ता आपण पोहोचलो इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईला. आणि आत्ता आपण निघालो आहे पुन्हा एकदा भारताबाहेर. आता आत एंट्री करूया. तर चला आता आत जाऊया. आत्ता तिथं एंट्री तर केली आहे. अजून चेक इन काउंटर चालू व्हायला 4 वाजता सांगितलं आहे. ऑलरेडी 1 तास आहे. तो पण थोडंफार इथेच फिरूया. आणि हा सगळा लाऊंज एरिया आहे. ही तर टीम आहे माझी. बेकर स्ट्रीट या फूड काउंटरला आलो आहे. आणि इकडे तुम्हाला मी एक जस्ट रेट दाखवतो काय काय आहेत ते. म्हणजे तसं आम्ही बोर्डिंग पासेस घेतले आहेत. आणि माझा सांगलीचा कलिग आहे चैतन्य. बोर्डिंग पासेस मिळाले का दाखवतो ना. बोर्डिंग पासेस मिळालेले आहेत. तुझं किती वेळ ट्रॅव्हल आहे इंटरनॅशनल आता हे? माझा 4th इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे. आणि आता बँकॉक. सुपर एक्सायटेड ना? सुपर एक्सायटेड. सुपर एकदम एक्स्ट्रीम सुपर एक्सायटेड. ओके चला तिकडे जाऊन काय मजा करतोय बघू आता आपण. आता सिक्युरिटी चेक इन करायचं आहे. सिक्युरिटी चेकिंग झालेलं आता. आणि इथं आहे इमिग्रेशन. आता जाऊया आणि इमिग्रेशनचं करून घेऊया. आता सगळं कंप्लीट झालं आहे सिक्युरिटी चेक इन वगैरे. बोर्डिंग पास तिकीट मिळालं आहे. आता आलं शॉपिंग एरियामध्ये. काय काय शॉपिंग करायचं एरिया तर बघूया थोडंफार. सगळ्या इथं लिकर्स आहेत. प्लेन फ्रीज 11,350. ऑलमोस्ट शॉपिंग एरिया सगळं. ₹4,00,000 दारू. गेट नंबर 68ला आलो आहे. आणि फ्लाईट आहे आमचं 7:45. तोपर्यंत पार्टीचा हा एअरपोर्टचा नजारा. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. आता सकाळी 6 वाजले आहेत. आता हा उजडायला लागले आहे. त्यावेळेस हा व्ह्यू आहे. तुर्किश एअरलाइन्सचं विमान केवढं मोठं आहे बघा. आता ते मे बी निघाले टेक ऑफसाठी. चला आता सुरू झालं आहे एंट्रीज जायला प्लेनमध्ये. मंडळी आता एंट्री केलेली आहे. चैतन्य आहे माझ्यासोबत. आता जायचं आतमध्ये. तिकीट सगळ्या मिळालेले आहेत. एअर इंडियाचं हे विमान त्यातूनच जाणार आहेत आपण. विमान सुरू झालं आहे. आता थोड्याच वेळात टेक ऑफ देखील होईल.
ब्रेकफास्ट आला आता. काय काय आहे बघूया याच्यामध्ये. इकडे मँगोज आईस्क्रीम दिसते, इकडे बन आहे, वॉटर बॉटल आणि आय थिंक मेंदूवडा आहे. मेंदूवडा, सांबार आणि उपमा. पोचलो आहे आता बँकॉकमध्ये. म्हणजे आता आम्ही उतरणार सुवर्णभूमी एअरपोर्ट बँकॉकला. थोड्याच वेळात लँड होईल आणि मग तुम्हाला इथले सीन्स दाखवतो. आता पोचलो आहे सुवर्णभूमी एअरपोर्ट बँकॉकमध्ये आणि आता बेल्ट नंबर 12कडे जायचं आपल्याला. तिथे आपले सगळ्यांच्या आता बॅग्स कलेक्ट केले तिथं आम्ही. माझी देखील बॅग घेतली मी. ही बस आहे जायला आता पटायाला आणि हे सगळे आमचे व्यापारी. Dinner and tomorrow Kolo Island and lunch at Gala dinner after tomorrow. फायनली आता मित्रांनो आम्ही निघालोय पट्टायाच्या दिशेनं. Lunch. तर आता जेवायला थांबलो इकडे. आता जी ही मागची बस आहे ना, पण त्या बसमध्ये असं बोललं की तुम्ही बसमध्ये खाऊ शकत नाही. इथं आता एका ठिकाणी थांबवले बस. त्या ठिकाणी आता हे बसून दिलेलं जे जेवण आहे ते जेवायचं. दुपारचं जेवण करतो आम्ही. पुलाव आहे, शिरा, चटणी आहे आणि आमचे बरेच शेट. हे सगळे आमचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. आमचे चैतन्यजी बानकर. ओय पुलाव आहे वाटतं. हा व्हेज पुलाव दिलेला आहे यांनी आज. ओके, खूप मजा येणार आहे. इथली सिस्टम काय बघा. तुम्ही रस्त्यावरती कुठे अशी गाडी पार्क करू शकत नाही. ज्या ठिकाणी पार्किंगचा एरिया दिला आहे त्याच ठिकाणी गाडी पार्क करून तुम्ही तुमची कामं करू शकता. तर चला मंडळी, आता हॉटेलमध्ये आलो. चेक इन देखील केलेलं आहे आणि आजचा पुढचा एवढाचा व्हिडिओ असणार आहे. आपण पाहिलं की इंडियाचा आपण बँकॉकपर्यंत कसे आले तो. तर पुढचे जे असणार व्हिडिओ ना येणारे 4 दिवस खूप धमाल असणार आहे. नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.